नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते फणसाची भाजी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे। हा एक बारीक चिरलेला मोठा कांदा, लसूण, हिंग, हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, मीठ, वाटलेला मसाला, तेल आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला कोलिंब, हे फणसाचे गरे जे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाणी। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। प्रथम मी पातेल्यामध्ये हे 5-6 चमचे तेल टाकत आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर भाजला गेल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत ठेचलेला लसूण। तोही आपण 2-3 मिनिटं परतून घेणार आहे। लसूण छान परतल्यावर आपण त्यात घालणार आहोत हिंग, हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, आणि तोही छान मी परतून घेणार आहे। मसाला छान परतल्यावर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे फणसाचे गरे आणि ते सुद्धा छान परतून घेणार आहे। गॅस बारीकच ठेवा। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे गरे छान परतून घेणार आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक अर्धा पेला पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून हे मी बारीक गॅसवर एक 7-8 मिनिटं शिजवून घेणार आहे। मध्ये मध्ये भाजी चेक करत राहा, नाहीतर भाजी करपायची शक्यता असते। मध्ये मध्ये तुम्ही झाकण उघडून चेक करा की भाजी शिजलेली आहे की नाही, आणि पाणी कमी होईल तेव्हा त्याच्यात थोडं थोडं पाणी ओतत राहायचं। तर आता ही आपली 75% भाजी शिजलेली आहे। आता मी त्याच्यात टाकणार आहे हा वाटलेला मसाला, सुका कोलिंब जो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, परत एकदा ही भाजी मी छान ढवळून घेते। त्यात मी घालणार आहे हे थोडंसं पाणी। पाणी तुम्हाला थोडं थोडं घालावंच लागणार आहे, त्याशिवाय त्याच्यातली ती अटूल आणि तो फणस शिजणार नाही। आणि एक मंद गॅसवर एक 5-7 मिनिटं त्याला शिजवू द्या। आता आपण बघणार आहोत आपली भाजी शिजले की नाही। अजून एक 5-7 मिनिटं तरी ही भाजी शिजायला पाहिजे। थोडंसं पाणी टाकायचं, पाणी थोडं थोडं घालतच जा। आता त्यात मी घालणार आहे हे चवीपुरतं मीठ। आता एक 5-7 मिनिटं ही बारीक गॅसवर भाजी शिजवा।
तर आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. ह्या फणसाच्या भाजी बनवण्यासाठी मी हा 1 ग्लास पाणी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून घातलेलं आहे. आणि भाजी सतत चेक करा, नाही तर भाजी खाली लागली तर त्याची चव सगळी निघून जाईल. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.